बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. कल्की अवतार झाला नाही आणि होणार पण नाही. याऐवजी महाकाल प्रलय होणार. तसेच ब्रह्मांडातील मॅटर, डार्क एनर्जी. बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. बेहदचे बापूजी आणि अनंत भैया यांच्यामधील हा एक आध्यात्मिक संवाद आपण ऐकूया. बेहदचे बापूजी म्हणतात की अखेरीस साऱ्या दुनियेला या परम ज्ञानाकडेच यावे लागेल. अखेरीस सर्वजण वाचण्यासाठी बेहदच्या ज्ञानाकडे धावत येतील. मी तर सांगितले आहे की आता हे वरच्या बेहदच्या परमपित्याच्या आकारी रूपाने थोड्या कालावधीसाठी थांबवलेले आहे. कारण की ती बेहदची मुलं जी 9 लाख धर्तीवर फसलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी कालावधी थोडा थांबलेला आहे. नाहीतर हे कधीच झालं असतं. विनाशकारी तर कधीचे विनाशाची साधने बनवून प्रतीक्षा करत बसलेले आहेत. तो महाकाल प्रलय तर कधीच सुरू झाला असता. सगळ्यात पहिले तर धर्तीवरच सुरू झाला असता. आम्हाला हे परमसत्य लोकांना सांगायचे आहे. आमच्या सांगण्याचा उद्देश हा की 2 मार्ग आहेत. तुमच्या आत्म्याकडे मनाभाव आहे, स्वतंत्र इच्छा आहे ना. तुम्हाला काय हवे आहे? महाकाल अग्नी पाहिजे की या बेहदची परम शांती पाहिजे? हे तर मी पहिले सांगितलेले आहे की या भरोशावर राहू नका की माझे धर्मपिता धर्मगुरू येतील आणि ते मला वाचवतील. कोणाचेही धर्मपिता धर्मगुरू किंवा ब्रह्मा विष्णू शंकर यांचे अवतार सुद्धा ब्रह्मांडात होणार नाहीत. कारण की ब्रह्मा विष्णू शंकर हे जे त्रिदेव आहेत ते या ब्रह्मांडात आहेत व आपले ब्रह्मांड एका कलेचे आहे. या रचनाकाराकडे एका कलेची शक्ती आहे. हे एका प्रकाश वर्षाचे छोटेसे ब्रह्मांड आहे. एक सोलर सिस्टम म्हणजे एक ब्रह्मांड. महाब्रह्मांड म्हणजे गॅलेक्सी किंवा आकाशगंगा. महाशिवाने महाब्रह्माने बनवली. हे माझे सर्व सांगून झालेले आहे. परंतु हे सर्व महाकाल प्रलयात नष्ट होणार आहे. महाकाल प्रलयामध्ये महाकाल अग्नीमध्ये सर्व जळून भस्म होणार आहे. सारे जडतत्व तर राहत नाहीतच. हळूहळू सारे जडतत्व परमतत्वामध्ये रूपांतरित होतील. परमतत्व परम लाईट किंवा परमप्रकाश यामध्ये रूपांतरित होतात. पहिले हे सगळी प्रक्रिया सांगितलेली आहे. या संपूर्ण प्रोसेसने परिवर्तन होणार आहे. म्हणून तर या दुनियेला मी पुन्हा पुन्हा समजावून सांगत आहे, विनंती करत आहे की जागृत व्हा, जागृत व्हा. आता नाही तर कधीच नाही. टाइम लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. वेळ हातातून निसटून जाईल, वेळ मिळणार नाही. मनी लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. भविष्यात येणाऱ्या आगामी काळात लोक फक्त परमशांतीसाठी तडफडतील. काय मागतील? तर शांती पाहिजे, शांती पाहिजे, शांती पाहिजे. तर परमशांती पसरवणाऱ्यांच्याकडे परमशांती असेल. जिथून हे व्हायब्रेशन्स येतील ते स्पर्श करतील. तर परमशांतीवाल्यांच्याकडे जातील आणि त्यांच्याकडून परमशांती घेतील. तर त्या शांतीवाल्यांना परमशांती मिळेल. त्यासाठी आमचे परमशांती मोटिवेशन अँड मेडिटेशन हे चॅनल आहे, ज्यामध्ये 10 दिवसाचा बेहदच्या परमज्ञानाचा कोर्स ठेवलेला आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण जरूर हा 10 दिवसांचा कोर्स करावा आणि समजून घ्यावे की महाकाल प्रलयाबद्दल बेहदचे बापूजी काय समजावत आहेत. आमचे एक पुस्तक आहे लाईफ इन मल्टिवर्स. जे मल्टिवर्सबद्दल जाणू इच्छित आहेत, ते दुसऱ्या ब्रह्मांडाबद्दल जाणू इच्छित आहेत, ते दुसऱ्या ग्रहांवर जीवन आहे की नाही त्याबद्दल जाणू इच्छित आहेत. तर हे सर्व आध्यात्मिक ज्ञान अशा आत्म्यांसाठी बापूजींनी दिलेले आहे. आमचे लाईफ इन मल्टिवर्स हे पुस्तक हिंदी आणि इंग्लिशमध्ये फ्री डाउनलोडसाठी www.paramshanti.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तिथून तुम्ही ते फ्री डाउनलोड करू शकता आणि हे पुस्तक 12 भाषांमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. तर जसे आपण ज्ञानामध्ये प्रगती कराल तर आपल्याला समजेल की दुनियेमध्ये ही कोणती वेळ चालू आहे. बेहदच्या ज्ञानाचा 10 दिवसाचा जो कोर्स आहे तो आपण जरूर करावा. त्यातूनच आपल्याला पुढील ज्ञान चांगल्या प्रकारे समजेल. आता बापूजी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. बापूजी म्हणतात की हो, तर बेहदच्या परमज्ञानाचा कोर्स 10 दिवसांचा करावा. आता अनंत भैया म्हणतात, तर चॅनलचे जे नाव आहे परमशांती मोटिवेशन अँड मेडिटेशन ते साक्षीजींनी करवून घेतलेला आहे. हा कोर्स जो साक्षीजींच्या चॅनलवर उपलब्ध आहे तो त्यांनी करवून घेतलेला आहे. तो तुम्ही जरूर करावा. आता बापूजी म्हणतात, तर ते बेहदचे परमज्ञान तुम्हाला
सखोल समजेल. बेहदचे परमज्ञान एवढी सोपी गोष्ट नाही की ते समजेल. हा भक्ती मार्ग नाही. भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्गामध्ये खूप जमीन आसमानाचे अंतर आहे. आणि हे तर केवळ ज्ञान नाही ना, लौकिक ते अलौकिक, अलौकिक ते पारलौकिक आणि तिथून बेहदचे पारलौकिक. बेहदच्या विश्वाचा आदी, मध्य आणि अंत याचे ज्ञान या कोर्समध्ये उपलब्ध आहे. बेहदच्या कलेचे, ब्रह्मांडाचे ज्ञान आहे. केवळ 1 कला, 2 कला, 5 कला, 10 कलेच्या ब्रह्मांडाचे ज्ञान नाही, तर बेहदच्या म्हणजे अनकाउंटेबल अशा ब्रह्मांडांचे ज्ञान याच्यामध्ये उपलब्ध आहे. आज तर सायन्स इतके वाढलेले आहे की थोडे सायन्स आणि शास्त्र पडताळून बघा, तर बुद्धी तुमची चालेल. बुद्धीमध्ये येईल की अनंत कोटी ब्रह्मांड तर काय आहेत. रात्री आपण जे स्टार्स बघत असतो ना, ते तर एक एक ब्रह्मांड आहेत. ही ब्रह्मांड, महाब्रह्मांड, परम महाब्रह्मांड, शिव, महाशिव, परम महाशिव, विष्णू, महाविष्णू, परम महाविष्णू, या सगळ्यांच्या मधील फरक आपल्याला समजावून घ्यावा लागेल. ब्रह्मा, विष्णू, शंकर हे त्रिदेव आहेत ना. हे तर केवळ एका ब्रह्मांडाचे देव आहेत. तर असे अनंत अनंत ब्रह्मांड आहेत आणि महाशिवाच्या एका पलामध्ये म्हणजे एका क्षणात ते अनंत अनंत ब्रह्मांड बनतात आणि बिघडतात. ज्याला सायन्सवाले म्हणतात हा सूर्य ब्लॅक होल बनला गेला, त्याच्याच सोबत आपले पूर्ण ब्रह्मांड वाइंडअप झालेले असते. आणि जे आता हे सांगत आहेत की महाब्रह्मांडाच्या मध्ये जे सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल आहेत, ते सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल काय आहेत. हे तर महापरमधाम आहे. तिथे परम लाईट भरलेली आहे. ती 8 ते 10 कलेची परम लाईट आहे. आपले जे महाब्रह्मांड किंवा गॅलेक्सी आकाशगंगा आहे, त्याच्या सेंटरमध्ये जे सायन्सवाले सांगतात ना की सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल आहे, तर त्यामध्ये परम लाईट म्हणजे परम प्रकाश आहे, जो 10 कलेचा आहे. तर हा 10 कलेचा परम प्रकाश किंवा परम लाईट तर ही स्थूल कॅमेऱ्यात येणार नाही ना, म्हणून तो ब्लॅक होल झाला. त्यांना ब्लॅक होल दिसेल तर हे सायन्स आणि शास्त्र या दोन्हींना पडताळून बघतील, तर ज्ञान उत्तम रीतीने समजेल. आज सुद्धा बघा, 93 बिलियन लाईट वर्षांचे निरीक्षण करण्यायोग्य युनिवर्स हे सायंटिस्ट लोक सांगतात किंवा शास्त्रज्ञ सांगतात. तर या निरीक्षण करण्यायोग्य युनिवर्समध्ये क्लस्टर ऑफ गॅलेक्सी किती आहेत. अनंत अनंत ट्रिलियन्स किंवा ट्रिलियन्स क्लस्टर ऑफ गॅलेक्सी आहेत. तर एका गॅलेक्सीमध्ये किती ब्रह्मांड आहेत, किती सोलर सिस्टम्स आहेत. तर त्या सर्वांमध्ये जीवन आहे. कुणी ना कुणी हे बनवलेले नक्कीच आहे. ते असेच काही बनलेले नाहीत, याला बनवणारा कोणतरी आहे. मग ते ब्रह्मांड असो, महाब्रह्मांड किंवा गॅलेक्सी असो, युनिवर्स असो किंवा ग्रेट युनिवर्स असो, प्रत्येकाला कुणीतरी बनवणारा आहे हे नक्की. तो हे बनवणारा निराकारी आहे. पारब्रह्म परमेश्वर निराकारी असतो, म्हणून तो या कॅमेऱ्यामध्ये पण येणारच नाही. जसे शास्त्रज्ञ म्हणतात ना, मॅटरच्या वरती पुन्हा डार्क मॅटर, ते कॅमेऱ्यामध्ये येणार नाही. ते मॅटर तर 5% आहे. मॅटर ते जे कॅमेऱ्यात येते. वास्तवामध्ये मॅटर म्हणजे स्थूल तत्व. तर कॅमेऱ्यामध्ये काय येणार. सूर्य तर दिसतो ना. हे सारे संपूर्ण गॅलेक्सीमध्ये सूर्य मोजतात. सुपर कम्प्युटर मधूनच ते मोजतात की आपल्या गॅलेक्सीमध्ये किती सूर्य आहेत. तर ते दिसत असते ना, मॅटर दिसत असते. ही 5% आहे. किती. युनिवर्समध्ये 5% मॅटर आहे, हे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. आता डार्क मॅटर काय आहे. जे वायू तत्व आहे, अग्नितत्व आहे, आकाश तत्व आहे, हे तत्व आहे, परंतु ते 3 तत्वामध्ये दिसत नाही. त्यालाच हे डार्क मॅटर म्हणतात. आणि डार्क एनर्जी काय आहे. ती बिलकुल दिसत नाही. ती डार्क एनर्जी किती % आहे. तर डार्क एनर्जी 68% आहे, म्हणजे 68% आहे. डार्क मॅटर आहे 27% किंवा 27%, आणि मॅटर आहे 5% किंवा 5%. हे सर्व मिळून 100% आहे. युनिवर्समध्ये एकूण एनर्जी ही 100% आहे. आता अनंत भैया म्हणतात हे तर सायन्सच्या भाषेमध्ये झाले, आणि याला आध्यात्मिक भाषेत आपण काय म्हणणार बापूजी. तर बापूजी सांगतात, परंतु आपल्या भाषेमध्ये ब्रह्मांडाला तरी समजून घ्या. तर ब्रह्मांडामध्ये मॅटर म्हणजे काय आहे. ब्रह्मांडामध्ये जल आणि मिट्टी हे मॅटर आहेत, म्हणजे पृथ्वी आणि जलतत्व हे मॅटर आहेत असे बापूजी आपल्याला सांगतात. ब्रह्मांडामध्ये ते 5 तत्व जल आणि मिट्टी आहे.
आपल्या सोलर सिस्टममध्ये जल आणि मिट्टी 5% आहे. यावरती 3 तत्व जसे आकाश, वायू आणि अग्नी तत्व हे ते डार्क मॅटर आहे जे दिसत नाहीत, परंतु आहे तर खरंच. आकाश, वायू आणि अग्नी आहेत. तर शास्त्राच्या हिशोबानुसार वरती सूक्ष्म वतनामध्ये ते आहेत ना. जसे भूलोकाच्या वरती भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक असे वरती जावे तर वरती वरती ब्रह्मापुरी, विष्णुपुरी, शिवपुरी आणि शेवटी परमधाम आहे. तर तिथे हे काय आहे? तर हे डार्क मॅटर आहे ना. आता ही डार्क मॅटरची एनर्जी कुठे पडलेली आहे? तर परमधामामध्ये आहे. डार्क एनर्जी परमधामामध्ये आहे. तर ही परमधामामध्ये डार्क एनर्जी कोणाकडे आहे? जो ब्रह्मांडाचा क्रिएटर असतो, म्हणजे जो निर्माता आहे, त्याच्याकडे डार्क एनर्जी आहे, म्हणजे परम लाईट आहे. डार्क एनर्जी म्हणजे परम लाईट, ज्यामधून डार्क मॅटर बनत असते. डार्क एनर्जीमधून डार्क मॅटर बनत असते आणि नंतर त्यातून मॅटर बनत असते, म्हणजे परम लाईटमधून परमतत्व बनतात. परमतत्वातून नंतर 3 तत्व आणि नंतर हे जडतत्व हे त्यामधूनच बनते. हे सायन्स आणि शास्त्रानुसार तुम्ही पडताळून बघा ना. भारताच्या सर्व शास्त्रांमध्ये या ब्रह्मांडाच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे महाब्रह्मांडामध्ये सुद्धा पुढे गेले तर आपली गॅलेक्सी आहे. तर गॅलेक्सीजमध्ये पण जीवन आहे. एंड्रोमेडा गॅलेक्सी आहे, तिथे सुद्धा जीवन आहे. आपण एका व्हिडिओमध्ये एंड्रोमेडा गॅलेक्सीबद्दल खूप सारी माहिती सांगितलेली आहे. त्यामध्ये तिथले जीवन कसे आहे, एंड्रोमेडा गॅलेक्सीविषयी लाईफ इन एंड्रोमेडा या नावाच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सखोल अशी माहिती एंड्रोमेडा गॅलेक्सीबद्दल दिलेली आहे. यावर अनंत भैया म्हणतात की हो, लाईफ इन एंड्रोमेडा यावर आमचा एक स्पेशल व्हिडिओ आहे. आता बापूजी म्हणतात की हो, बरेच काही डिटेलमध्ये आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, परंतु मी तर आत्मस्वरूपात राहून जे बघितले ते सांगितले. असे तर प्रत्येकजण कुणीही सांगू शकतो. जे वैज्ञानिकांनी सांगितले आहे तर आपण शास्त्रांनुसार पडताळणी करतो. समजले ना. अशा प्रकारे पुढे जा, ज्ञानसागरात डुबक्या मारा, विचार विनिमय करा. आता नवीन दुनियेला नवे ज्ञान पाहिजे. पुराणी दुनिया नेहमी आउट ऑफ डेट म्हणजे अप्रचलित होत असते. नेहमी आज सुद्धा सर्व काही बदलत आहे ना. लौकिकामध्ये पण ज्ञान बदलत आहे. मग डॉक्टर, इंजिनियर बनायचे आहे तर तिथे सुद्धा जे आज ज्ञान देतात ते काही वर्षांपूर्वी होते का? नाही, कारण ते तर अपडेट होत राहते. तसेच जे ॲलोपॅथी डॉक्टर, इंजिनियर आहेत ते सर्व काही बदलत आहेत. नेहमी बदलतच असते ना. पूर्ण ब्रह्मांडाची सिस्टमसुद्धा बदलत आहे. आज लोकशाही आहे. याच्यापूर्वी लोकशाही होती का? आधी राजेशाही होती. याआधी काय पाहिले होते की जेव्हा मन्वंतर होत असते तर मन्वंतरात सुद्धा जेव्हा वरील 7 ताऱ्यांवरून 7 ऋषी येत असतात, प्रत्येक मन्वंतरामध्ये ते राजांना सल्ले देऊन राजर्षी होतात व राजांचे राज्य एकदम ऋषींच्या सांगण्यानुसार चालत होते. परंतु आज असे काही आहे का? परंतु आता असे राजर्षी तरी आहेत का? तर 14 मन्वंतरातील प्रत्येक मन्वंतरात असे होत होते. नंतर कल्पप्रलय होतो आणि त्यामध्ये काय होत असते? जे जडतत्व असते ना, त्याला जाळून भयंकर उष्णता निर्माण केली जाते की ती सूर्याची भयंकर गरमी निर्माण करून त्या अग्नीत ते जळून भस्म होतात. जडतत्वाला जाळावेच लागते. मग ते 3 तत्व असोत, भूलोक, भुवरलोक आणि स्वर्गलोक, या तिघांनाही जाळायचेच आहे. खालील 7 पाताळ लोक जसे अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल, पाताल यांना पण जाळतात आणि त्याच्या खालील 55 करोड नरक सुद्धा जाळून टाकतात. जी नकारात्मक ऊर्जा जडतत्व म्हणजे नकारात्मक ऊर्जेत रूपांतरित होते आणि त्यानंतर ते मॅटरमध्ये कन्वर्ट होऊन जाते. अखेरीस मी या मॅटरला प्रलयाच्या अंतिम क्षणी जाळावेच लागते असे सांगितलेले आहे. त्याला कालअग्नी म्हणतात. तर नेहमी एकच प्रोसेस असते. काल अग्नीमध्ये जळणे, महाकाल अग्नीमध्ये जाळणे अशा वेगवेगळ्या अग्नी असतात. तर सर्व काही हे लोक करत असतात. त्यात नवीन काही गोष्ट नाही आणि मी काही नवीन गोष्ट सांगत नाहीये. परंतु यावेळेला फक्त वाचवण्याबद्दल बोलत आहोत. ही गोष्ट नाही आणि हे असंभव कार्य आहे. या असंभव कार्याला संभव बनवणे हे बेहदच्या मुलांचे कार्य आहे. आज मी जे काही ज्ञान दिलेले आहे किंवा सांगितलेले आहे ते तुम्ही सायन्स आणि शास्त्राला पडताळून बघू शकता.
मॅटर, डार्क एनर्जी ब्रह्मांडामध्ये कसे तयार होत असतात आणि त्याचा विनाश कसा होत असतो हे मी सांगितलेले आहे. आता अनंत भैया म्हणतात की खूपच छान बापूजी, आज आपण आम्हाला जे काही सांगितलेले आहे त्यामध्ये खूप काही नवीन गोष्टी आहेत. बरेच काही मुद्दे पहिल्या व्हिडिओजमध्ये पण झालेले नव्हते, परंतु हा बापूजींचा मेसेज अतिशय स्पष्ट आहे. आता ते जे काही आहे म्हणजे कल्की अवतार होणार नाही आणि त्यासाठी वेळेची प्रतीक्षा करू नये की आता 4 लाख वर्षे बाकी आहेत आणि त्यानंतर अंत होणार, कारण की ही परिवर्तनाची वेळ आहे. बापूजी ही जी महापरिवर्तनाची वेळ सांगत आहेत, म्हणून आत्म्यानं लवकर जागृत झाले पाहिजे. या व्हिडिओचा उद्देश हा आहे की आत्मजागृतीच्या दिशेने लवकरात लवकर पुढे पाऊल टाका आणि परम सत्य जाणून घ्या, आत्म्याला जाणून घ्या, आपल्या दिव्य स्वरूपाला जाणून घ्या. बापूजींनी सांगितले आहे की मी बेहदचा परम 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 आत्मा आहे, असा संकल्प तुम्ही योग करताना करायचा आहे. तसेच योग करताना आपण हा पण विचार केला पाहिजे की मी तो कसा काय आहे, का आहे, मी बेहदचा आत्मा कुठून आलेलो आहे, कशासाठी आलो आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे. तर हे सर्व जाणून घेणे अति आवश्यक आहे. हे सर्व हा जन्म पूर्ण होण्याच्या आधी समजणे आवश्यक आहे. तर श्रोते हो, मी एक अशी आशा बाळगतो की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. आपण या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि समस्त दुनियेमध्ये पाठवा. आमच्या या चॅनलमध्ये 3000 पेक्षा अधिक व्हिडिओज आहेत. नित्य मेडिटेशन रोज रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये आपल्या चॅनलवर करवून घेतले जाते. 1000 पेक्षा जास्त एपिसोड इथे होऊन गेलेले आहेत. मॉर्निंगमध्ये मेडिटेशन तुम्ही करू इच्छित असाल, म्हणजे पहाटेच्या वेळी जर तुम्हाला मेडिटेशन किंवा योग करायचा असेल तर 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये आमच्या खालील चॅनलवर परम शांती मोटिवेशन अँड मेडिटेशन इथे साक्षीजी आपले मेडिटेशन करून घेतात. बापूजी आपले खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार. बापूजी, आपण अजून काही सांगू इच्छित आहात का? बापूजी म्हणतात की नाही, बस हाच संदेश सर्वांना देऊ इच्छित होतो. सर्व धर्मवाल्यांना, फक्त एक कल्की अवतारवाल्यांसाठी नाही तर सर्व धर्मवाल्यांसाठी हाच मेसेज आहे की कुणीही धर्मपिता धर्मगुरू तुम्हाला वाचवण्यासाठी येणार नाही. हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. कुणीही धर्मपिता धर्मगुरू वाचवण्यासाठी येणार नाहीत हे कळल्यावर मग ब्रह्मा विष्णू शंकर सुद्धा वाचवण्यासाठी येणार नाहीत. ब्रह्मांडाची आदिशक्ती महाशिव महाविष्णू पण वाचवण्यासाठी येणार नाहीत. अनंत भैया पुढे म्हणतात की तुमचे म्हणणे तर्कानुसार बरोबर सुद्धा आहे बापूजी, कारण की आधीच हे ज्ञान शास्त्राच्या माध्यमातून दिले गेलेले आहे. जेव्हा अर्धप्रलय, प्रलय, कल्पप्रलय जेव्हा होत असतो तेव्हा आत्म्यानं इथून कसे मुक्त होता येईल, ही मोक्षाची गोष्ट तर इथे यासाठी सांगितलेले आहे की तुम्ही जीवन मृत्यूच्या पलीकडे जावे आणि मोक्ष प्राप्त करावा, आणि तुम्ही अजून वरती वरती पुढचा प्रवास कराल तर तुम्ही जीवनमुक्ती प्राप्त कराल. तर त्यांनी हे पहिलेच शास्त्रांमध्ये पुन्हा पुन्हा सांगितलेले आहे की तुम्ही या पायरीनुसार जा, परंतु कुणीसुद्धा जाण्यास तयार नाही तर काय होणार, ते पुन्हा पुन्हा थोडे थोडे धर्तीवर येत राहणार. जसे की भगवान राम आले, भगवान श्रीकृष्ण आले, मग वरील लोक वेळेनुसार जसा निश्चय करतील त्यानुसार होत राहणार. यावर बापूजी म्हणतात की बघा, भगवान राम, भगवान श्रीकृष्णाला सुद्धा ओळखणाऱ्यांना कुणी म्हणतात विष्णूचा अवतार आहे. भक्ती मार्गातील म्हणतात की भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण हे विष्णूंचा अवतार आहेत. आता जे परब्रह्माला मानणारे ब्रह्मज्ञानी आहेत ते म्हणतात की परब्रह्म परमेश्वराचा अवतार आहेत, आणि बेहदचे ज्ञानी मात्र म्हणतात की ते बेहदचे अवतार आहेत. म्हणूनच एका कलेच्या ब्रह्मांडामध्ये, म्हणजे आपला ब्रह्मांड एक कलेचा आहे, म्हणून त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या आत्म्यामध्ये 16 कलेची पावर होती. म्हणून त्यांना ज्ञानी लोकांनी जे परब्रह्म ज्ञानी म्हटले आहे, तसेच त्यांना परब्रह्माचा अवतार सुद्धा म्हटले जाते. हे मानणारे परब्रह्म परमेश्वर तो 16 कलेचा संपूर्ण निर्विकार डबल अहिंसक होते असं मानतात. परब्रह्मज्ञानी लोकांनी हे सांगितलेले आहे. आणि भगवान श्री रामाला 14 कलेचा अवतार म्हटलेले आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम भगवान श्री रामांना 14 कला, भगवान श्री कृष्णाला 16 कलेचा अवतार म्हटलेला आहे. तर एका कलेच्या ब्रह्मांडामध्ये 16 कलेच्या अवतारांचे काय काम आहे? 16 कलेचा तर पूर्ण युनिवर्स होत असतो.
युनिवर्समध्ये तर खूप सारे महाब्रह्मांड भरलेले आहेत ना. अनंत भैया यावर म्हणतात, म्हणूनच आपण त्यांना परब्रह्म परमेश्वरांचा अवतार म्हटलेले आहे. त्यांना कोणता एखादा सामान्य अवतार म्हटलेलं नाही. यावर बापूजी म्हणतात की परंतु परब्रह्म तर एक कलावाला सुद्धा आहे ना. जसे आपण म्हणतो की शिवाचा निराकार अवतार हा परब्रह्मच म्हणतो ना त्या ब्रह्मांडाचा, तर तो सुद्धा एक कलावाला आहेच की. यावर अनंत भैया म्हणतात की ऑलमायटी ऑथॉरिटीचा अवतार असं म्हणायचं होतं मला. बापूजी म्हणतात की इथे सुद्धा त्यांनी बेहदच्या कलेचा काहीही उपयोग केलेला नाही. या ब्रह्मांडामध्ये जेव्हा कोणते अवतार पाठवलेले असतात तर जास्त पॉवरवाले अवतार पाठवत नाहीत. त्यांना बेहदच्या कलेची पॉवर देत नाहीत, परंतु बेहदच्या कलेच्या 9 लाख आत्म्यांना पाठवलेले होते. तर त्या आत्म्यांमध्ये बेहदच्या 9 कलेची पॉवर आहे. अनंत भैया म्हणतात, चला तर मग अधिक माहितीसाठी सर्व व्हिडिओ बघा, जे मी आधीच सांगितलेले आहेत. मला आत्मविश्वास आहे की आपण जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणार आणि आत्मज्ञानाच्या दिशेने पुढचे पाऊल नक्की उचलणार. आपल्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. बापूजी आपल्याला सुद्धा खूप खूप धन्यवाद. बेहदची परम महाशांती. खूप खूप धन्यवाद. बापूजी सुद्धा म्हणतात परम शांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तसेच श्रोते हो, आमच्या सर्व चॅनलला सबस्क्राईब करून त्यावरील सर्व ज्ञानाचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. बेहदची परम महाशांती होत आहे. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम